शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर खोडवा ऊस असेल तर या खोडव्याला आपण पानांद्वारे 2 खताच्या फवारण्या 18 दिवसाच्या अंतराने करायला पाहिजेत. चालू वर्षी खोडवा ऊसाला फुटव्यांची समस्या ही खूप आहे. म्हणजे फुटवे कमी आहेत. अनेक ठिकाणी 2 बेटाडांमध्ये अशा पद्धतीने गॅप आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेवढं तुम्ही पानांद्वारे खताची फवारणी देता तेवढी फुटव्यांची संख्या ही 100% वाढते. आपला ऊस आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जर आपला एक ऊस उगून जर आलेला असेल एका डोळ्यातून, तर ह्या पानांद्वारे जर आपण खताची फवारणी जर घेतली तर खाली फुटव्यांची संख्या वाढली जाते. तर शेतकरी मित्रांनो, आमचे हे नामदेव काकडे साहेब आहेत. या खोडवा ऊसाला त्यांनी 18 दिवसाच्या अंतराने 3 खताच्या फवारण्या केलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर ह्या पानांवरती हे खताचे जे पांढरे डाग दिसतात फवारणीचे, ह्या खताच्या फवारणीने काय झाले तर फुटव्यांची संख्या खूप चांगल्यापैकी वाढली. 3ऱ्या वर्षासाठी हा खोडवा ऊस त्यांनी ठेवलेला आहे. आपण जर बघितलं तर पानांची ताकद बघा. पानांमध्ये क्लोरोफिल आपल्याला खूप दिसेल. पानं रुंद खूप दिसतील. पानांची लांबी पण खूप चांगल्यापैकी आहे. आणि खोडाची ताकद बघा तुम्ही. असे खोडं राहायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो. अशी स्ट्रेंथ या झाडामध्ये तयार व्हायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर सगळा ऊस एकसारखा ऊस आपल्याला उंचीला दिसेल. नवीन फुटव्यांची संख्या आपण पाहू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, पानांद्वारे खताची फवारणी दिल्यानंतर आपल्याला एकरी 40-45 हजार जी फुटव्यांची संख्या, ऊसाची संख्या जी पाहिजे ती आपल्याला सहज तयार करता येईल. हा ऊस सुरुवातीला सुद्धा खूप पातळ होता. काकडे साहेबांना म्हटलं होतं तुम्ही काळजी करू नका, आपण पानांद्वारे 1-2-3 फवारण्या घेऊ. आपण जर बघितलं का, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे खालचे सगळे 13-14 जवळजवळ 15-20 फुटवे आपल्याला हे नवीन तयार झालेले आहेत. आणि प्रत्येक फुटव्यांची ताकद जर बघितली किंवा पानांची जर ताकद बघितली आपल्याला खूप चांगल्यापैकी ऊस झालेला दिसेल. हे फक्त खताच्या फवारणीमुळे हे शक्य झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे जर खोडवा ऊस असेल तर खोडवा ऊसाला तुम्ही सुरुवातीला फुटवे होण्यासाठी फवारणी करा. फवारणीचे 1-2-3 मी फायदे सांगतो. शेतकरी मित्रांनो, खोडव्या ऊसामध्ये हा जो बेड आहे हा गच्च आलेला असतो. ह्या बेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पांढऱ्या मुळ्या डेव्हलप झालेल्या नसतात. क्षारांचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीत दिलेल्या खतांची उपलब्धता खोडवा ऊसाला, नवीन फुटून आलेल्या ऊसाला हे होत नसते. त्यामुळे अशा ऊसाला जमिनीतून खतांची उपलब्धता झाली नाही तर फुटव्यांची जे प्रमाण आहे ते कमी राहते. आणि पानातून जर खताची फवारणी जर दिली तर सुरुवातीला पांढऱ्या मुळ्या चांगल्या विकसित होतात. त्यानंतर ऊसाची फुटण्याची क्षमता ही जास्त वाढली जाते. जमिनीत दिलेल्या खतांची उपलब्धता ही जवळजवळ 30-40% होते. बाकीची 60-70% ही उपलब्धता होत नसते. परंतु आपण जर पानांद्वारे जर खतांची फवारणी दिली तर जमिनीतले जे मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म खतं आहेत यांची उपलब्धता होते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पानातून जर खताची फवारणी दिली ही तात्काळ अगदी इन्स्टंटली लागू होऊन जाते. म्हणजे 36 तासामध्ये ही पिकाला लागू होते. तेच आपण जमिनीतून दिलेल्या खतांची उपलब्धता व्हायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ह्या अशा उन्हाच्या कालावधीमध्ये म्हणजे टेम्परेचर जर जास्त असेल तर जमिनीतून खतांची उपलब्धता ही कमी होते. पण अशा कालावधीत जर पानातून जर आपण खोडवा ऊसाला जर फवारणी दिली तर फुटव्यांची संख्या वाढते आणि निघणाऱ्या फुटव्यांची उंची ह्या मेन जेठाकोमा इतकी ही होऊन जाते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण खताची फवारणी घेतो अशा वेळेस पानांची ताकद वाढली जाते. पानं जाड, रुंद, हिरवेगार होतात. पानामध्ये क्लोरोफिल तयार होतं आणि ही पानं जे 60, 70, 80 दिवसापर्यंत सहज जगतात हे सहज 100 ते 120 दिवसापर्यंत ह्या पानांचा कालावधी हा टिकला जातो. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त वाढते त्यावेळेस पानं हे खराब होत असतात. परंतु आपण ज्यावेळेस खताची फवारणी करतो, पानांची ताकद वाढवतो, अशा वेळेस आपल्याला ही पानं ही जास्त दिवस टिकतात आणि पानातल्या पेशी भरणं होत नाही हाय टेम्परेचरमुळे. त्याचप्रमाणे 2 पेऱ्यात अंतर चांगले पडले जाते. त्याचप्रमाणे फुटव्यांचीही संख्या चांगली वाढली जाते. म्हणून खताची फवारणी ही आपण दर 18 ते 20 दिवसाच्या अंतराने खोडवा ऊसाला घ्यायला पाहिजेत.
जर आपण 2 ते 3 खताच्या फवारण्या जर खोडवा ऊसाला जर घेतल्या तर आपल्या ऊसामध्ये कमीत कमी 3.5 ते 5 टनापर्यंत ॲव्हरेज हे सहज वाढले जाते. काकडे साहेब नमस्कार. म्हणजे व्यवस्थित बॅलन्स करून जर संतुलित खतं आपण मुळ्यांच्या कक्षेत म्हणा फवारणीतून दिल्यावर काय फरक पडतोय का नाही? फरक आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस मी 1 महिन्यापूर्वी तुमच्या ऊसामध्ये आलतो त्यावेळेस आपल्याला हा ऊस मोडावा का ठेवावा अशी परिस्थिती होती. म्हणजे फुटव्यांची संख्या आपल्याला होईल का नाही असे तुमचे पप्पाही पण म्हणले होते. पण प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे पानांद्वारे खताची फवारणी असेल, मला वाटतं एक आळवणी पण आपण ऊसाला केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आमच्या काकडे साहेबांनी एक खोडव्याला खताची आळवणी पण केलेली आहेत. अनेक शेतकरी नवीन लागवड केलेल्या ऊसाला खताची आळवणी करतात पण खोडव्याला करत नाहीत. 500 लिटर पाण्यामध्ये आपण काय केलं आहे की DAP 25 किलो घेतलं आहे, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो घेतलं आहे, युरिया 10 किलो घेतलं आहे आणि सूक्ष्म खत की जे मेटलाईन DF नावाने येतं हे 5 लिटर घेतलं आहे आणि रिच क्रॉप 1 लिटर असं सगळं मिक्स करून 500 लिटर पाण्यामध्ये मी एकत्र केलं. अगोदर ऊसाला पाणी दिलं आणि त्यानंतरनं एक खताची आळवणी ह्या ऊसाला करून घेतलेली आहे.